गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर बघा आता तुमच्या दिवाळीच्या सुट्ट्या संपलेल्या आहे आणि फर्स्ट सेमिस्टरसुद्धा संपलेला आहे आणि या व्हिडिओपासून आपलं सुरू होणार आहे सेकंड सेमिस्टर. ठीक आहे, तर सगळ्यांनी सायन्सचं वर्कबुक काढा. तर बघा आपल्या सेकंड सेमिस्टरमध्ये कोणकोणते युनिट्स आहेत. तर बघा फर्स्ट सेमिस्टरमध्ये आपले गेटिंग टू नो प्लांटपर्यंत युनिट झालेले आहे. तर सेकंड सेमिस्टरमध्ये येणार आहे तुम्हाला युनिट नंबर 8 पासनं तर 16 पर्यंत. ठीक आहे, तर आपण आज सुरुवातीला बघू बॉडी मूवमेंट हा युनिट बघू, पेज नंबर 62. तर काढा मग सगळ्यांनी पेज नंबर 62. तर बघा लेसन नंबर 8 बॉडी मूवमेंट. आता बघा मूवमेंट म्हणजे काय होते, हालचाल करणे. जसं तुम्ही खेळता, चालता, जम्प करता आहे की नाही, ह्या सगळ्या काय आहे मूवमेंट्स आहे, तुमच्या हालचाली आहेत. त्या पण कशाच्या, तुमच्या बॉडीच्या आहे की नाही. मग बघा आता ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम शो मूवमेंट. जे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे म्हणजे जे सजीव आहेत, ज्यांच्यामध्ये जीव आहे, अशा प्रकारचे सगळेच ऑर्गॅनिझम्स काय शो करतात, मूवमेंट शो करतात. मूवमेंट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली ते शो करतात. वी ऑब्झर्व मेनी मूवमेंट्स इन अवर बॉडी. आपल्या बॉडीमध्येच बघा वेगवेगळ्या मूवमेंट्स होत असतात. जसं तुम्ही ब्रीथ करता किंवा तुमच्या बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेट होत आहे. तुमचं जे काय आहे हार्ट आहे, ते हार्टसुद्धा काय त्याचीसुद्धा मूवमेंट होत राहते आहे की नाही. त्यानंतर बघा वी च्यू अँड ग्राइंड द फूड बाय मूव्हिंग अवर जॉज अँड टीथ. बघा आपण काय करतो, फूड म्हणजे अन्न च्यू करतो. च्यू करणे म्हणजे चावणे, ग्राइंड करणे म्हणजे त्याला बारीक बारीक करतो. आपण करतो की नाही, कशाच्या मदतीने, आपले जे जॉज आहे, अप्पर जॉ आहे, लोअर जॉ आहे आणि त्यामध्ये काय आहे टीथ्स आहे, दात आहेत, त्याच्या साहाय्याने आपण काय करत असतो, फूड च्यू करतो. द हार्ट कॉन्ट्रॅक्ट अँड एक्सपांड. बघा आपलं जे हृदय आहे, हार्ट आहे, त्याचं कॉन्ट्रॅक्शन होणे म्हणजे कमी होणे आणि एक्सपांड प्रसरण होणे आणि आकुंचन होणे हे सुरू असते. कशाचं, आपल्या हार्टचं. ठीक आहे. टू सर्क्युलेट ब्लड टू ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. कशासाठी, आपल्या बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेट होण्यासाठी. वी सी ऑब्जेक्ट अराउंड अस बाय मुव्हिंग अवर आयबॉल्स. त्यानंतर द चेस्ट मूव बॅक अँड फोर्थ व्हेन वी ब्रीद. बघा आपली जी चेस्ट आहे ती काय होत राहते, मूव होत राहते. केव्हा, जेव्हा आपण काय करतो, ब्रीथ करतो, श्वास घेतो. तर बघा मग आता मूवमेंट म्हणजे काय होते, द चेंज इन अ पोझिशन ऑफ एनी पार्ट ऑफ द बॉडी. तर बघा काय म्हटलेलं आहे, आपल्या बॉडी पार्टमध्ये काय येणे, चेंज येणे विथ रिस्पेक्ट टू द इट्स ॲक्सिस इज कॉल्ड मूवमेंट. तर त्याला काय म्हणतात, मूवमेंट म्हणतात, हालचाल म्हणतात. त्यानंतर बघा आता आपण म्हटलं होतं की सगळेच लिव्हिंग थिंग काय शो करतात, मूवमेंट शो करतात. मग प्लांटसुद्धा लिव्हिंग थिंग आहे, प्लांटसुद्धा मूवमेंट करतात, हालचाली करतात. प्लांट ऑल्सो शो द मूवमेंट. फॉर एक्झाम्पल द लिव्ज ऑफ अ मिमोसा प्लांट मूव्ज व्हेन वी टच देम. आता मिमोसा प्लांट तुम्हाला कळणार नाही, तर आपल्या मराठीमध्ये त्याला लाजाळूचं झाड म्हणते. बघा त्याच्या पानाला जर आपण टच केलं म्हणजे हात लावले तर ते काय करतात, स्वतःचे पानं मिटून घेतात. जेव्हा आपण टच करतो तेव्हा म्हणजे ते फोल्ड अप होतात, म्हणजे मिटून घेतात. म्हणजे तिथे काय होत आहे, एक प्रकारची मूवमेंट होत आहे, हालचाल होत आहे, आहे की नाही. द फ्लावर्स ऑफ अ डेझी प्लांट मूव ॲट नाईट. बघा आता डेझी जो प्लांट आहे त्याचे फ्लावर काय होतात, रात्रीला बंद होतात, क्लोज होतात. ही सुद्धा एक प्रकारची मूवमेंट आहे. मूवमेंट इज नेसेसरी फॉर द सर्व्हायव्हल ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. काय म्हटलेलं आहे, मूवमेंट ही नेसेसरी आहे, गरजेची आहे. हालचाल, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाणं, कशासाठी, सर्व्हायव्हल म्हणजे जगण्यासाठी. सगळ्याच लिव्हिंग थिंगना जगण्यासाठी कशाची गरज असते, हालचालीची, आहे की नाही. जसं प्लांट आहे, ॲनिमल आहे, ॲनिमल्स काय करतात, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातात. कशासाठी जातात, कशासाठी ही मूवमेंट करतात, ते फूड फाइंड आउट करण्यासाठी, अन्न शोधण्यासाठी, आहे की नाही. आपण सुद्धा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातो. त्यानंतर आहे लोकोमोशन. आता बघा लोकोमोशन म्हणजे काय होते, आता मुवमेंट म्हणजे आपण हालचाल बघितलं, तर लोकोमोशन म्हणजे काय होते, बघा द मुवमेंट ऑफ द होल बॉडी ऑफ अन ऑर्गॅनिझम फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस इज कॉल्ड लोकोमोशन. लोकोमोशन म्हणजे काय होते की आपल्या बॉडीची मुवमेंट, तेही कशी, आपण एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ शकतो.
जातो की नाही? एका जागेवरून दुसऱ्या जागेवर आपण जातो. प्लांट्स नाही जाऊ शकत एका जागेवरून दुसऱ्या जागेवर. ॲनिमल्स एका जागेवरून दुसऱ्या जागेवर मूव्ह होतात. बर्ड्ससुद्धा मूव्ह होतात एका जागेवरून दुसऱ्या जागेवर त्यांच्या बॉडी पार्ट्सचा यूज करून. त्याला काय म्हणतात? लोकोमोशन. ठीक आहे. बघा इथे रनिंग हॉर्स दिसत आहे तुम्हाला, म्हणजे तो रन करत आहे, म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात आहे, म्हणजे तो काय शो करू राहिला? लोकोमोशन. त्यानंतर बघा प्लांट्स आर मोस्टली फिक्स टू द ग्राउंड. जे झाडं असतात ते जमिनीमध्ये मुळांच्या सहाय्याने फिक्स असतात, आहे की नाही? दे डू नॉट शो लोकोमोशन. ते लोकोमोशन शो करतात का? म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ शकतात का? नाही. ॲनिमल्स हॅव द ॲबिलिटी टू मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. बघा आता जे ॲनिमल्स आहे, जसं इथं हॉर्स दिलेलं आहे, बाकी ॲनिमल आहे, काऊ आहे, बफेलो आहे, गोट आहे, ते काय करतात? मूव्ह होतात एका जागेवरून दुसऱ्या जागेवर, वन प्लेस टू अनदर प्लेस. आता ते कशासाठी होतात ते माहीत आहे तुम्हाला? फूड, शेल्टर फाइंड आउट करण्यासाठी, आहे की नाही? म्हणजे ते काय शो करतात? लोकोमोशन. त्यानंतर बघा लोकोमोशन इज पॉसिबल इन ॲनिमल इन व्हेरियस वे. आता ॲनिमल्समध्ये वेगवेगळ्या प्रकारे लोकोमोशन शो होते. जसं बघा आपण वॉकिंग करतो ह्युमन बीइंग्स, आहे की नाही? रनिंग करतो, धावतो, स्विमिंग करतो, स्विमिंगच्या सहाय्याने एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातो आपण आहे, किंवा फिश आहे की नाही? त्यानंतर फ्लाईंग आहे. फ्लाईंग बर्ड्स करतात, बर्ड्स फ्लाय करतात, एक फ्लाईंगच्या सहाय्याने ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातात. त्यानंतर हॉपिंग आहे, उड्या मारून कंगारू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाते की नाही? मग आता या लोकोमोशनचं काय महत्त्व आहे? इम्पॉर्टन्स ऑफ लोकोमोशन. तर बघा लोकोमोशन हेल्प्स ॲनिमल इन मेनी वेज. आता लोकोमोशन वेगवेगळ्या प्रकारे ॲनिमल्सना हेल्प करते, म्हणजे मदत करते. कशा प्रकारे? टू फाइंड देअर फूड अँड वॉटर. आता लोकोमोशन म्हणजे बॉडी पार्ट्सचा यूज करून एका जागेवर दुसऱ्या जागेवर जाणे, आहे की नाही? मग आता लोकोमोशनमुळे काय होते? एका जागेवरून दुसऱ्या जागेवर गेल्यामुळे काय होते? ॲनिमल्स आहे किंवा ह्युमन बीइंग्स आहे, आपण आहे, काय शोधू शकतो? फूड आणि वॉटर, अन्न आणि पाणी. ठीक आहे. टू प्रोटेक्ट देमसेल्फ फ्रॉम एनिमीज अँड प्रेडिएटर्स. म्हणजे त्यांचे जे एनिमीज असतात, शत्रू असतात, त्यांच्यापासून वाचण्यासाठी सुद्धा लोकोमोशन मदत करते. जे प्रेडिएटर असतात त्यांना सुद्धा मदत होते. त्यानंतर टू मूव्स फ्रॉम अनफेवरेबल इन्व्हायरमेंट टू द फेवरेबल इन्व्हायरमेंट. बघा अनफेवरेबल इन्व्हायरमेंट म्हणजे काय होते? की जो आजूबाजूचा परिसर आहे तो जगण्यासाठी जर फेवरेबल नसेल तर काही ॲनिमल्स काय होतात? मूव्ह होतात, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातात, जिथे काय आहे? फेवरेबल कंडिशन्स आहे इन्व्हायरमेंटल. ठीक आहे. टू फाइंड सुटेबल प्लेस फॉर लेईंग एग्स. अंडे देण्यासाठी चांगली जागा मिळवण्यासाठी सुद्धा ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातात. लेईंग एग्स म्हणजे अंडे देण्यासाठी. ठीक आहे. ऑर रिअरिंग देअर अँगवन्स. त्यांच्या अँगवन्सचं पालनपोषण करण्यासाठी सुद्धा ते काय करतात? एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातात. ठीक आहे. तर इथं बघा तुम्हाला एक डू यू नो मध्ये दिलेलं आहे तुम्हाला. अ जर्मन फिजिसिस्ट, म्हणजे जर्मनीचा या फिजिसिस्ट आहे, सायंटिस्ट आहे, विल्यम कॉनरॅड रॉन्टिजेन. आता त्याने कशाचा शोध लावलेला आहे? त्याचं नाव इथं आलं आहे, म्हणजे त्याने काही ना काही शोध लावलेला असेल. एक्सरेचा. काय डिस्कवर केलं त्याने? एक्सरे. आणि ते पण केव्हा? 1859. आता एक्सरे ऐकलं असेल ना तुम्ही? जर बघा फ्रॅक्चर झाला असेल तेव्हा एक्सरे काढतात, आहे की नाही? ही डिस्कवर दॅट द रेज कॅन पास थ्रू द टिश्यूज बट नॉट एबल टू पास थ्रू द बोन्स. आता याने एक्सरेचा शोध लावला, म्हणजे नेमकं काय केलं या विल्यम रॉन्टिजेननं? तर जे रेज आहे, किरणं आहेत, ते कुठून पास होऊ शकतात? आपल्या बॉडीमध्ये जे टिश्यूज आहे त्यामधून पास होतात ते. पण कशातून पास नाही होऊ शकत? ते आपल्या बोन्समधून, आपल्या हड्डीमधून पास होऊ शकतात का? नाही. हड्डीपर्यंत पोहोचू शकतात ते मांसामधून आपल्या रेज. म्हणजे आपल्या बोन्सला जर काही क्रॅक झाले असेल, फ्रॅक्चर झाले असेल, तर त्यासाठी काय मग कशाचा यूज करायला लागले तेव्हापासून? एक्सरेचा. मग लक्षात ठेवायचं, एक्सरेचा शोध कोणी लावला? विल्यम रॉन्टिजेनने. आणि केव्हा लावला? 1859 मध्ये. ठीक आहे. तर त्यानंतर बघा यानंतरचं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. तर तुम्ही होमवर्क लिहून घ्या. तर बघा आता तुम्हाला SW मध्ये काय करायचं आहे? मी हे जे आज शिकवलेलं आहे तुम्हाला बॉडी मुवमेंट पेज नंबर 62, यावरीलच हे 3 क्वेश्चन्स आहे. याचे आन्सर तुम्हाला वर्कबुकमध्ये शोधायचे आहे आणि लिहायचे आहे. तर पहिला क्वेश्चन काय आहे आपला? व्हॉट इज मुवमेंट?
दुसरा क्वेश्चन आहे व्हॉट इज लोकोमोशन आणि थर्ड क्वेश्चन आहे व्हॉट आर द इम्पॉर्टन्स ऑफ लोकोमोशन. तर या तिन्ही याचे काय करायचं, आन्सर शोधायचे आणि लिहून काढायचे. ठीक आहे HW मध्ये. यानंतरच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू.